अध्याय 4 श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्थ अध्याय. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तने करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडशोपचार पूजावे स्वामी चरण भक्तीने. न लगे करणे ते थोटन, योगाभ्यास होम हवन, चांडोनिया ओघाक्षीण नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता, पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायांच्या अंती, अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती, स्वच्छेने राहती तयापुरी. चोळप्यांचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव. हे तयांचे सकृत पूर्व, नित्य सेवा घडे त्या ते. जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवविधी तत्पर सेवेसी, ते धरती मानव रूप. चोळप्या केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन आपण, सहज आली तया घरी. केसी आहे तयांची भक्ती, नित्य पाहती परीक्षा यती. नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे. चोळप्यांची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती, दिवसोदिवस दृढ झाडली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागते संताने. व्हावी म्हणून या लग्ने, येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामय पसारा ते फसले, ऐसे आले कित्येक. सर्वांशी कल्पद्रुमा समान, होऊनी कामना करती पूर्ण. भक्त काजास्तव अवतीर्ण, मानव रूपे झाले. भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते येती राज पुनरवृत्ती. दृढ चरणी ज्यांची भक्ती, त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुंडिले, तया शास्ते केवळे. नास्तिकाप्रती तत्काळ, योगे शासन करिता ती. महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास, वर्तमान घडले पे. कोणी दोन संन्यासी, आले अक्कलकोटासी. हासोनिया म्हणती जनासी, ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याची अंगी, कोणतेही वसतसे. काय तुम्ही वेडे लागले, वंदिता ढोंग्यांचे पाऊले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयांनी निंदिले, स्वाम्यर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवल एक. पहावया आले लक्षण, समर्थ समजले ती खून. ज्या घरी बेसले ते थोन, उठोनिया चालले. एका भक्तांच्या घरी, पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती, बेसविल्या भक्ती पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात, पातले तिथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत, एकच गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे, मंगल नाव गर्जती वांचे. हेतू पुरवावे मनींचे, म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयांची. कोणी नवसाते करीती, कोणी आणूनिया देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी. एक क्षण एक घडता सत्वसंगती, तात्काळ पालटे किंमती. म्हणून या कवी वर्णिताती, संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ,
पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटिती. पाने सुटेल त्यांच्या मुखासी, म्हणती चिच्छ मिळेल आज सारा दिवस उपवासी. जीवा मुचा कळवळला, मोडली जनांची गर्दी, तो येऊनी सेव करी. संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले, तेव्हा एक क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने, समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला आनंदकांसी. सूर्य जाता असता चलासी, तेथून या उठले ते दोघे संन्यासी त्या दिवशी, राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक व्रज असे, जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य, त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे व्रत पुरविती. पसरली जगी येशी ख्याती, लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद श्रीवल्लभ भक्त कलियुगी वाढले निश्चित, त्यांचा अवतार स्वामी यती वर्णी कीर्ती विष्णुदास. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकर कथा समत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुर्थाध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.